आता मी खूप सगळे ट्रीटमेंट केलेत, पण तरी पण चालले तुम्ही आम्हाला सोडून? डिसएडव्हान्टेज आहे, म्हणजे खूप हेअरफॉल वगैरे होत होता मला, तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. तर सगळ्या गोष्टींचा समतोल असेल. आम्हाला सोडून चालले? मग किती दिवस तुमच्याबरोबर राहायचं? कंटाळा आला मला. आम्हाला सोडून चाललेत ऑफिसच्या पिकनिकला. बघा किती अन्याय आमच्यावरती, हा ना. चला बाय बाय करा. चला येतो, चला येतो. बाय बाय. नीट जा, फोन करा पोचल्यावर. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आत्ता आहो गेलेत आणि घरातली सगळी कामं बाकी आहेत अजून. आता स्मित आणि मीच आहे घरी. आता जेवणाला मी अजून काही विचार नाही केलेला. ब्रेकफास्ट वगैरे आमचा झाला आहे. आता घरातली कामं वगैरे करायच्यात मला. आता मी ना म्हणजे हेअर ट्रीटमेंट वगैरे घेतलेल्या आहेत किंवा हेअर कलरसुद्धा केलेला आहे. तर मध्ये मध्ये ना माझे केस वगैरे खूप हेअरफॉल वगैरे होत होता मला. तर मी असा विचार केला की काहीतरी मी असं ऑइल वगैरे बनवून घरच्या घरी, तर तेच मी आता बनवणार आहे आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करते नक्कीच. आणि मला हल्ली काय झालं आहे ना की असं गोड खायची खूप इच्छा होती आहे. काहीतरी असं गोड खावं वाटते मला. काय माहिती, असं शुगर क्रेविंग वगैरे होत आहे. पण मला जेवढं कमी शुगर खाता येईल तेवढं कमी शुगर मी खाण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे. तर मी असा विचार केला ना की काहीतरी असं हेल्दी बनवेल की जेणेकरून माझं शुगर क्रेविंग पण थोडंफार कमी होईल. कमी असं नाही म्हणता ना, मला माहीत नाही कमी होईल का नाही, पण ते खाऊ शकते मी जेव्हा पण मला असं गोड खावं वाटेल तेव्हा, आणि ते थोडंसं हेल्दी पण असेल तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता आहो गेल्याच्या नंतर घरामध्ये भरपूर सगळा पसारा पडलेला आहे. आता स्मित आणि मी एकटे असल्यामुळे घरामध्ये, नाहीतर ते असले की थोडीफार हेल्प वगैरे करतात मला. तर आता चला घरातली काम वगैरे उरकून घेते आणि मग तुमच्यासोबत मी जे ऑइल बनवणार आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि जे शुगर क्रेविंगसाठी आपण बनवणार आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारख्या शुगर क्रेविंग होत असतील तर तुम्ही सुद्धा ते बनवून खाऊ शकता आरामात. तर चला. मला माहीत आहे की तुम्ही सगळे माझ्या होम टूरची वाट बघताय, पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. कधी कधी काय होतं ना, काही गोष्टी राहून जातात आपल्याकडनं छोट्या छोट्या, आणि मला पण असं वाटतं की जर मी माझी होम टूर तुमच्यासोबत शेअर करते तर ती पूर्णपणे व्यवस्थित असली पाहिजे. माझं घर सुंदर असलं पाहिजे, दिसलं पाहिजे, आणि मला ते दाखवायला सुद्धा छान वाटलं पाहिजे तुम्हाला, आणि तुम्हाला बघायलाही छान वाटलं पाहिजे. आणि हे प्रत्येकालाच असं वाटतं ना की आपलं घर सुंदर आणि छानच दिसलं पाहिजे. मी तुम्हाला मध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात मी कर्टन वगैरे दाखवले होते तुम्हाला, आणि एक होम डेकॉर सुद्धा दाखवलं होतं, वॉल डेकॉर. तर ते मी सध्या रिटर्न केलंय कारण त्याला एक होल आला होता, जसं मी तुम्हाला सांगितलंच होतं व्हिडिओमध्ये. तर मी ते रिटर्नला टाकलंय आणि ते रिटर्नला गेलं पण त्याला कोणी रिसीव्ह करायलाच आलं नाही. मी जवळजवळ 1 ते 1.5 आठवडा वाट पाहिली पण कोणीच आलं नाही. त्याच्यानंतर मी कस्टमर केअरमध्ये कॉल केला आणि त्याच्यानंतर ते पिकअपसाठी आले. आता मी दुसरं एक गोष्ट ऑर्डर केली आहे, म्हणजे बऱ्याच 2-4 गोष्टी आहेत तर त्या सुद्धा ऑर्डर केल्यात घरासाठी. तर त्या पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन, आणि जसा वेळ मिळेल ना तर तसं लगेच तुम्हाला होम टूर सुद्धा शेअर करेन. मला बऱ्याच कमेंट येतात होम टूर साठी की ताई होम टूर कधी दाखवणार, कधी शेअर करणार, आणि मला खरंच खूप आनंद होतो या गोष्टीचा की तुम्हाला तेवढीच एक्साइटमेंट आहे माझं घर कसं आहे, काय आहे हे बघण्याची, आणि तेवढीच एक्साइटमेंट मला सुद्धा आहे तुम्हाला ते दाखवण्याची. तसं तर मी तुम्हाला पूर्ण घरामध्ये काम करताना दिसतच असते नेहमी, कधी बेडरूम मध्ये, कधी किचन मध्ये, कधी हॉल मध्ये, आणि त्या व्हिडिओ मधूनच तुम्हाला कळालं सुद्धा असेल अर्ध की माझं घर कसं आहे, मी कसं ठेवते. पण तरी पण तुम्हाला डिटेलमध्ये मी नक्की तुम्हाला होम टूर देईन. आपण जसं म्हणतो ना की आपली इच्छा खूप असते पण काही गोष्टी व्हायला सुद्धा काही योग्य वेळेची गरज असते. तसंच माझ्याही बाबतीत आहे. आता ती वेळ कधी येईल मला माहिती नाही, पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एवढा वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज बघता, त्याला कमेंट करता, लाईक करता, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार. आणि खरंच मला खूप छान वाटतं तुमच्या काही असे कमेंट वगैरे येतात. मला खूप कमी कमेंट येतात माझ्या व्हिडिओवरती, पण जे पण येतात ना तर ते खूप छान वाटतात मला वाचून. जसं प्रेम तुम्ही या YouTube चॅनलला दिलंय तसंच प्रेम माझ्या Instagramच्या पेजला सुद्धा द्या. Instagramवर सुद्धा माझं पेज आहे, प्रियंका दिनेश व्लॉग्स म्हणून, तर तिथे सुद्धा जाऊन फॉलो करा. तिथे पण मी काही छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत असते नेहमी.
आणि असंच प्रेम तुमचं शेवटपर्यंत राहीन ही अपेक्षा करते मी. तर चला असो, आता बाकीची कामं वगैरे सगळी उरकून घेतली होती मी आणि मला तुमच्यासोबत एक ऑइलसुद्धा शेअर करायचं आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर जसं मी तुम्हाला म्हणाले की माझा खूप हेअर लॉस होतोय आणि त्यासाठी मी एक ऑइल तयार करणार आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि शुगर क्रेविंगसाठी जे म्हणाले होते मी रेसिपी, तर ती मी सध्या असं वाटते ना की हे जर मी ऑइल तुमच्यासोबत शेअर केलं आणि ती पण रेसिपी शेअर केली तर व्हिडिओ खूप लेंदी होईल. म्हणून मी असा विचार केलाय की आता सध्या हे ऑइलच तुमच्यासोबत शेअर करेन, कारण म्हणजे डिटेलमध्ये मला तुम्हाला सांगता येईल काय काय नाही ते. कारण आणि माझ्या हेअरला काय आणि कशामुळे प्रॉब्लेम झालाय ते पण मला तुम्हाला सांगता येईल. म्हणून मग मी काय केलं होतं ना की खूप सगळ्या माझ्या ट्रीटमेंट झालेल्या आहेत. स्मूथनिंग झालंय, कॅरेटिन झालेलं आहे, बोटॉक्स झालेलं आहे, पुन्हा हेअर कलर सुद्धा केलेला आहे. ह्या सगळ्या ट्रीटमेंटमुळे ना हेअर खूप म्हणजे खूप डॅमेज होतात. भले आपण कितीही त्याचं रेग्युलर रुटीन वगैरे जे पण असेल, शॅम्पू असेल किंवा त्याचं जे स्पा वगैरे असेल जे आपण मंथली करत असेल, तरीही कुठे ना कुठे आपले केस कुठे ना कुठे ती डॅमेज होतातच. आणि मी जेव्हा बोटॉक्स केलं ना, तर बोटॉक्सचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा मी बोटॉक्स केलं तेव्हा खूप छान केस होती माझी. म्हणजे नॅचरलच केस दिसतात. जेव्हा आपण बोटॉक्स करतो ना तेव्हा नॅचरल केस दिसतात. अशी जेव्हा आपण स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग असं करतो तेव्हा एकदम फ्लॅट अशी केस दिसतात, तसे नाही दिसत बोटॉक्समध्ये. असे नॅचरलच वाटतात, फक्त स्मूथ होतात, त्याचं टेक्स्चर बदलतं थोडंफार, बाकी काही नाही. आणि त्याच्यानंतर मी असं विचार करत होते की नॅनोप्लास्टिया वगैरे करू, पण मी आता सध्या थांबली आहे. का तर मला बोटॉक्समध्ये ना, मी जेव्हा बोटॉक्स केलं तर तेव्हा माझा 3-4 महिन्याच्या नंतर मला जो हेअरफॉल चालू झाला होता आणि जे डॅन्ड्रफ वगैरे झाला ना माझ्या केसांमध्ये, तो भयानक होता. म्हणजे सांगूच शकत नाही मी. मी तरी पण स्पा घेते किंवा जे त्यांचं रेग्युलर मास्क असतं, शॅम्पू असतं, ते सगळं मी यूज करते. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरा कोणताही शॅम्पू यूज केला नाही. पण तरी पण मग विचार करा तुम्ही की आपले केस किती डॅमेज होत असतील ह्या सगळ्या केमिकलमुळे. सगळ्यात असे खूपच केमिकल असतात. अशा ट्रीटमेंट मला असं वाटतं की आपण टाळलं पाहिजे. आणि बोटॉक्स त्यातल्या त्यात ठीक आहे. सगळ्या ट्रीटमेंटमध्ये ना मला बोटॉक्सच एक चांगली वाटली ट्रीटमेंट बऱ्यापैकी. कारण त्याच्या आधी पण मी स्मूथनिंग केलं होतं ना, तर तेव्हा तर माझे केस खूपच डॅमेज झालेले. तर आता मी असा विचार केला की हे आता कुठेतरी आपल्याला कुठेतरी सुधारावं लागेल आणि माझे हेअर जे आहेत त्याची ग्रोथ पण कुठेतरी कमी झाली असं मला वाटतं. म्हणून ना मी लास्ट टाइम सुद्धा हे हेअर ऑइल यूज केलं होतं आणि बऱ्यापैकी फरक पडला होता मला, म्हणजे चांगला फरक पडलेला. म्हणून आता म्हटलं चला तुमच्यासोबत हे हेअर ऑइल शेअर करेन. आणि मला असं वाटतं ना की आपण जे हेअर कलर किंवा ह्या ट्रीटमेंट वगैरे घेतो ना, त्यापेक्षा हे असं काही साधं सुद्धा थोडंफार केमिकल कमी असणाऱ्या ट्रीटमेंट घेतलेल्या बऱ्या आहेत असं मला वाटतं. आता मी जास्त काय बोलत नाही, तुम्हाला दाखवते मी की त्या हेअर ऑइलसाठी मी काय काय घेतलंय. तर हे सगळ्यात पहिलं हे आहे कांद्याचे बी, म्हणजे याला कलोंजी म्हणतात, तुम्हाला माहीत असेल. ही कलोंजी, मेथी आणि जास्वंदाची पानं. आता जास्वंदाची पानं पण चालतात, जास्वंदाची फुलं पण चालतात. आणि याच्यामध्ये जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता. आता माझ्या घरातला कढीपत्ता संपलाय म्हणून मी कढीपत्ता ॲड नाही केलेला. तुम्ही कढीपत्ता पण ॲड करू शकता. कोणी अजून बरेच काय असतात त्याच्यामध्ये ॲड करायला. आता मला एवढं नाही माहिती, पण मला कढीपत्ता वगैरे किंवा जास्वंदाची पानं हे सगळं. हे मी रोजमेरीचं पॅराशूटचं ऑइल घेतलंय आणि हे एक पॅराशूट कोकोनट आणि एक हे जे कॅस्टर ऑइल येतं ते. आता हे माझ्याकडे वावचं कॅस्टर ऑइल आहे, तुमच्याकडे कोणतं पण असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. आता सगळ्यात पहिलं मी हे सगळं भाजून घेणार आहे एकदम स्लो गॅसवरती. मेथी आणि ही कलोंजी जी आहे, दोन्ही एकत्र करून भाजलं तरीही चालेल किंवा वेगवेगळं भाजलं तरीही चालेल. आता मी इथे वेगवेगळं भाजून घेते. आता या तेलामुळे ना केस गळणं कमी होतं. कम्प्लीट स्टॉप होतं असं नाही म्हणणार मी, पण कमी होतं. आपले जे रूट वीक असतात ना, तर ते थोडे स्ट्रॉंग व्हायला मदत होतं. मेथी आणि कांद्याचे बी स्कॅल्प साफ ठेवायला मदत करतं. आणि आपल्या स्कॅल्पमध्ये काही फंगल्स प्रॉब्लेम असेल किंवा काही इश्यू असतील ना, तर ते सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते. आपण जर याच्यामध्ये जास्वंदीची पानं किंवा जास्वंदीची फुलं टाकली ना, तर केस मऊ व्हायला सुद्धा मदत होते त्याच्यामुळे. आता मी इथे ना असं कमी गॅसवरती हे सगळं भाजून घेतलंय आणि मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतेय. आता मी हे असं वाटून घेतलंय.
कोणी कोणी असं पूर्ण मेथी दाणे आणि ही कलोंजी जी असते ना ती अख्खी पण टाकून तेलामध्ये उन्हात ठेवतात. पण मी आता हे असं बारीक केलंय कारण त्यातलं जे पण काही असेल गुणसत्व ते पूर्णपणे त्या तेलामध्ये उतरले पाहिजेत असं मला वाटतं आणि ते उतरतात असं मला वाटतं की हे असं बारीक करून जर आपण तेलामध्ये टाकलं तर जास्त फायदा होईल असं मला वाटतं. म्हणून मी हे बारीक केलंय. बाकी ज्याची त्याची इच्छा, जसं तुम्हाला वाटेल की मेथी पूर्ण टाकायची तर पूर्ण अख्खी पण टाकू शकता किंवा मग ती कलोंजी पण अख्खी टाकू शकता. आता मी सध्या हे बारीक करून घेतलंय. आता मी हे जे तेल घेते ना तर ते मी माझ्या अंदाजाने घेतेय. आता जसं मी नेहमी बनवते तर त्या अंदाजाने मी हे तेल घेतेय. हे कॅस्टर ऑइल जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं कारण ते खूप चिकट असतं म्हणून. आता मी हे पूर्ण नाही टाकणार आहे, 2-3 स्पून टाकणार आहे फक्त या तेलात. आता तेल मी माझ्या अंदाजाने घेतलंय, असं काही माप नाही घेतलंय मी तेलाचं, अंदाजानेच घेतलंय. हे बाकी एवढंसं ठेवलंय आणि ही पानं आहेत ना जास्वंदाची ती अशी तोडून घालणार आहे. आणि ना एकदम कमी गॅसवरती ते उकळून घ्यायचे, असं जास्त फास्ट गॅस वगैरे करायचं नाही, कमी गॅसवरतीच उकळायचं. एकदम कमी गॅसवर उकळायचे ते तेल, जास्त फास्ट गॅसवर नाही उकळायचे. आता बघा आपण जेव्हा मॉलिशला सुद्धा तेल उकळतो तेव्हा ते आपण खाली पाणी ठेवतो आणि मग त्याच्यात वाटी ठेवून ते तेल गरम करतो. तसंच आता हे काय एवढं तेल आपण तसं तर नाही गरम करू शकत, म्हणून हे असं उकळून घेते मी. याला ना तुम्ही असं पण करू शकता, हे तेल डायरेक्ट काचेच्या बॉटलमध्ये घ्यायचं. हे सगळे तेल काचेच्या बॉटलमध्ये घ्यायचे आणि जे आपण मेथी दाणे आणि कलोंजी वगैरे घेतले त्याची पेस्ट असते ना ती त्या तेलात टाकायची काचेच्या बरणीत आणि ती काचेची बरणी आहे ना तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता. मला असं वाटतं की 15-20 दिवसासाठी अशी उन्हात ठेवायची आणि मग ते तेल यूज करायचं, असं पण करू शकता किंवा मग तुम्ही ही पण मेथड यूज. माझ्याकडे काही तेवढं पेशन्स नाहीये म्हणून मी आता थोडंसं कमी गॅसवरतीच उकळते. असं वाटलं की जास्तच हीट लागते तर हे असं स्टँड ठेवून मग खाली असं ठेवलं तरी चालेल, म्हणजे थोडी कमी हीट लागेल. आता तेल उकळेपर्यंत मी तुम्हाला सांगते की ते कसं लावायचं. आपण नॉर्मली काय करतो, रात्री तेल लावतो आणि दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुवून टाकतो, पण हे तेल तसं नाही लावायचं. रात्रभर हे तेल नाही ठेवायचं, हार्डली 1 ते 2 तास. जेव्हा आपण सकाळी उठतो झोपेतून वगैरे तेव्हा तुम्ही लावून ठेवलं आणि नंतर 2 तासांनी जरी तुम्ही केस वगैरे वॉश केले ना तरी चालेल, पण रात्रभर ठेवू नका. रात्रभर जर ठेवलं ना तुम्ही हे ऑइल तर मग केस जास्त गळू शकतात किंवा काय असं पण होऊ. प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी, आपण जर जास्त काहीतरी करायला गेलो तर प्रत्येक गोष्टीचं काहीतरी डिसएडव्हान्टेज आहे. तर आता तसं काही करायचं नाही, फक्त 1 ते 2 तास आणि आठवड्यातून फक्त 2 वेळा लावायचं, जास्त लावायचं नाहीये. तर आता बाकी हे तर झालं तेलाचं आणि मेन सगळं आपल्या डाएटवर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, जसं आपलं डाएट, लाईफस्टाईल ह्या सगळ्या पण गोष्टी आहेत. फक्त आपण असं घरगुती तेल वगैरे वापरून सुद्धा आपली काही केस गळायची थांबू शकत नाही. त्याच्यासोबत पुरेशी झोप पण पाहिजे, प्रॉपर डाएट पण पाहिजे. सगळ्या गोष्टींचा समतोल असेल तर त्या गोष्टी कुठेतरी नॉर्मलाइज होऊ शकतात असं मला वाटतं. त्यासाठी तुम्ही छान झोप घेत जा, छान डाएट फॉलो करा. आता प्रत्येक वेळीच आपण डाएट फॉलो करू शकतो असं काही नाही, पण जेवढा प्रयत्न आपण करू शकतो डाएट फॉलो करण्याचा, ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणा, फ्रुट्स म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी. रोज तुम्ही आवळा सुद्धा घेऊ शकता. एक आवळा जर तुम्ही रोज खाल्ला ना तरी केसांमध्ये भरपूर फरक पडतो आणि आवळ्याचे तर भरपूर सगळे फायदे आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की किती फायदे आहेत आपल्या स्किनसाठी, गट हेल्थसाठी, सगळ्या गोष्टींसाठी आवळा फायदेशीर आहे. तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता, त्याचा ज्यूस घेऊ शकता. आता मी खूप सगळे ट्रीटमेंट केलेत पण तरी पण त्या मानाने माझी केस खूप म्हणजे खूप चांगली. का तर मी प्रॉपर डाएट घेते असं काही नाहीये, रेग्युलरच आपलं जेवण वगैरे असतं. पण जसं मी तुम्हाला ज्यूस वगैरे शेअर केला होता तो सकाळी, तर तो मी घेते. जास्त सॅलड वगैरे तर बऱ्याच गोष्टी आहेत. जास्त हेल्दी फूड खाण्याचा प्रयत्न करते, जंक फूड वगैरे जास्त खात नाही. जेव्हा आपण बाहेर वगैरे जातो तेव्हा तर
चालतं आपलं ते आपण बाहेर गेल्याच्या नंतर आपण सुसाट असतो सगळं खाऊन टाकतो, तसंच मी पण खाते. पण जेवढा आपला प्रयत्न करता येईल आपल्याला हेल्दी खायचा तेवढा तर आपण करू शकतो ना. तर ठीक आहे, आता तेल उकळलंय. आता तेल ना जास्त उकळायचं नाहीये, 20-1 मिनिटच उकळायचं, जास्त वेळ नाही उकळायचं. जोपर्यंत त्याचं जे मेथी आणि ते कलोंजी वगैरे आहे ना ते पूर्ण तळाशी जाऊन नाही बसत तोपर्यंत तेल उकळायचं, जास्त नाही उकळायचं. आणि तेलाचा रंग ना थोडासा चेंज झाला पाहिजे, जास्त नाही. आता मी ही जास्वंदाची पानं आहेत ना ओली टाकलेली, सुकलेली वगैरे नव्हती, ओली होती पानं, त्याच्यामुळे ही वरती तरंगत आहेत. जर सुकलेली असती तर ती खाली बसली असती. आता हे तेल ना आपण काचेच्या बॉटलमध्येच भरून ठेवायचंय, प्लास्टिकच्या वगैरे नाही. आता हे तेल मी थंड होऊन देईन आणि मग काचेच्या बॉटलमध्ये एअरटाईट कंटेनर जे असेल, काचेच्या बॉटल्स वगैरे असतात आपल्या, तर त्याच्यामध्ये ते भरून ठेवायचं. आणि असं जिथे अंधार असेल, आता समजा आपला ड्रेसिंग टेबल असेल किंवा तुमचं ड्रेसिंग टेबलच्या खाली काही असेल जिथे अंधार असेल, कुठे कोणत्या कानाकोपऱ्यात, तिथे हे तेल ठेवायचं. सूर्यप्रकाशात किंवा लाईटमध्ये असं नाही ठेवायचं. जिथे अंधार असेल ना तर तिथे हे तेल स्टोअर करून ठेवून द्यायचं आणि मग ते आठवड्यातून 2 वेळा यूज करा. आता हे ऑइल मी तुमच्यासोबत जे शेअर केले तर ते तुम्ही नक्की वापरून बघा आणि कसा रिझल्ट येतोय तेही मला नक्की शेअर करा. तर चला, आज मी ज्या काही गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तर त्या कशा वाटल्या मला हे सुद्धा सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.